रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। मी प्राध्यापक राजेंद्र गायधने, इयत्ता 11वी, विषय भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 3 अपक्षरणाची कारके याचा काही भाग आपल्यासमोर घेऊन येत आहे। अपक्षरणाच्या कारकामध्ये आपण आजपर्यंत नदीचे कार्य, सागरी लाटांचे कार्य आणि वाऱ्याचे कार्य हा भाग आपण अभ्यासलेला आहे। आज आपण या ठिकाणी भूजलाचं कार्य अभ्यासणार आहोत। भूजलाचं कार्य हे थोडं वेगळ्या स्वरूपाचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ज्यावेळेस पडलेलं पावसाचं पाणी हे जमिनीमध्ये मुरतं, हे मुरत असताना भूपृष्ठावर सच्छिद्र खडक असावा लागतो। या सच्छिद्र खडकातून पावसाचं पाणी आतमध्ये मुरत जाऊन अछिद्र खडकावर ते पाणी साठवलं जातं आणि त्या पाण्याचा साठा वाढल्यानंतर हे पाणी भूपृष्ठाला समांतर दिशेमध्ये भूपृष्ठाखालून वाहू लागते। या पाण्यामध्ये खडकाचा काही भाग हा विरघळला जातो। मी या ठिकाणी विशेषतः चुनखडकाच्या प्रदेशामध्ये किंवा ज्या ठिकाणी जिप्समसारखा भाग असेल अशा ठिकाणी खडकाचं विदारण हे मोठ्या प्रमाणामध्ये होत गेलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं। या ठिकाणी भूमिगत पाणी ज्यावेळेस भूपृष्ठाखालून वाहत जाते त्यावेळेस त्या भूमिगत पाण्याच्या अपक्षरण क्रियेमुळे खडकाचा काही भाग त्यामध्ये विरघळतो आणि हे पदार्थ खडकापासून वेगळे होतात। त्याचं वहन त्या पाण्याबरोबर होत जातं आणि सखल भागामध्ये त्याचं संचयन होत जातं। त्यामुळे विशिष्ट अशा प्रकारची भूरूपे त्या भूमिगत पाण्याच्या खनन आणि संचयन या कार्यामुळे निर्माण झालेले आपल्याला दिसतात। विशेषतः असं जे कार्य आहे, भूमध्य समुद्राजवळचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी चुनखडीचा प्रदेश आपल्याला दिसून येतो आणि अशा या चुनखडकाच्या प्रदेशामध्ये या भूमिगत पाण्याचं अपक्षरणाची क्रिया ही त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते। त्या ठिकाणी क्रोएशियाचा डाल्मेशियन किनारा या ठिकाणी विस्तीर्ण प्रमाणामध्ये कार्स्ट भूप्रदेश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। अशा कार्स्ट भूप्रदेशामध्ये या भूमिगत पाण्याचं जे कार्य आहे हे प्रभावीपणे त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं। याशिवाय युरोपमध्ये कॅरेबियन बेटे आहेत, मेक्सिकोचा काही भाग त्याच्यामध्ये आहे, चीनचा दक्षिणेकडचा प्रदेश, संयुक्त संस्थाने किंवा भारतातील मेघालय, आंध्र प्रदेश यामध्ये असलेल्या बोरा गुहा, महाराष्ट्रामधील कानूर पठार किंवा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी चुनखडकाचा भाग दिसून येतो। अशा चुनखडकाच्या प्रदेशामध्ये या भूमिगत पाण्याचं प्रभावी कार्य हे झालेलं आपल्याला आढळून येत असतं। मग ही कार्स्ट प्रदेशामध्ये की त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे भूरूप विकसित होतात त्या भूजल पाण्यामुळे, तर त्यासाठी आवश्यक भौगोलिक घटक त्या ठिकाणी उपलब्ध असेल तरच या भूमिगत पाण्याचं अपक्षरणाचं आणि संचयनाचं कार्य त्या ठिकाणी सुरू असतं। मग हे होण्यासाठी अगोदर त्या ठिकाणी पहिला घटक जो अनुकूल आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड। उष्ण आणि दमट हवामानामध्ये जास्त प्रमाणामध्ये वनस्पती त्या ठिकाणी असतात आणि अशा उष्ण दमट हवामानामध्ये या वनस्पती भूजलाला मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा त्या ठिकाणी करतात आणि त्यामुळे त्या पाण्यामध्ये सौम्य अशा प्रकारचं कार्बाम्ल हे तयार झालेलं आपल्याला आढळतं। मग अशा सौम्य कार्बाम्लयुक्त पाण्यामध्ये चुनखडकाचा भाग त्या ठिकाणी विरघळला जातो, त्याचं विदारण त्या ठिकाणी होत जातं आणि म्हणून कार्बन डायऑक्साईड हे एक महत्त्वाचा घटक आहे त्या भूजल पाण्याच्या विदारणामध्ये सहभाग घेणारा। दुसरं आहे भूजलाची क्रियाशील असणारी हालचाल। विद्राव्य कार्बन डायऑक्साईड जो आहे हा विद्राव्य कार्बन डायऑक्साईडसोबत संपृक्त झालेली त्या पाण्याची हालचाल ही सहज गतीने होणे आवश्यक असतं। म्हणजेच त्या पाण्याची हालचाल वेगाने होणं गरजेचं असतं। जेवढा खडक सच्छिद्र असेल तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अंतर्गत भागामध्ये मुरत जातं। म्हणजे पाण्याची मुरण्याची गती त्या खडकाच्या सच्छिद्रपणावर त्या ठिकाणी अवलंबून असते। त्याचबरोबर तिसरा घटक जो आहे तो म्हणजे जोड। भूपृष्ठावरील खडकांना जोड असावे लागतात
फटी असाव्या लागतात आणि त्यामधून हे भूपृष्ठावरचं पाणी अंतर्गत भागामध्ये मुरत जाते आणि ज्या ठिकाणी चुनखडकाचा भाग आहे अशा चुनखडकाच्या प्रदेशामध्ये ही अपक्षरणाची क्रिया ही त्या ठिकाणी वेगाने होत जाते. आता या भूजलाचं अपक्षरण आणि संचयन कार्य पाहत असताना जेव्हा हे भूमिगत पाणी भूपृष्ठावरून त्या खडकाच्या फटीमधून किंवा खडकांच्या जोडामधून ज्यावेळेस ते आतमध्ये मुरत जाते, या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळलेला असल्यामुळं सौम्य अशा प्रकारे कार्बन मिसळल्यामुळं सौम्य असं कार्बाम्ल त्या ठिकाणी तयार होतं आणि अशा सौम्य कार्बाम्लाच्या त्या पाण्यामुळे खडकाचा काही भाग त्याच्यामध्ये विरघळतो. ज्या खडकाच्या फटी लहान असतात त्या फटीमधून हे पाणी आतमध्ये मोरत जात असताना कालांतराने त्या फटी रुंद होत चालतात आणि त्या ठिकाणी मोठ्या फटी किंवा मोठ्या भेगा त्या भूपृष्ठाला त्या ठिकाणी पडत असतात आणि त्यालाच विलयन विवरे अशा ठिकाणी संबोधलं जातं. कालांतराने ही विवरे अधिक विस्तीर्ण होत जातात आणि त्या ठिकाणी भूपृष्ठावरचा असणारा जलप्रवाह त्या विवरामध्ये त्या ठिकाणी गडप झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ही विवरे चुनखडकाच्या प्रदेशामध्ये विशेषत्वाने आपल्याला दिसून येतात. त्या चुनखडकाच्या पाण्यामध्ये किंवा त्या चुनखडकावर या आम्लयुक्त पाण्याची विदारणाची क्रिया होऊन त्या ठिकाणी चुनखडकाचा बराचसा भाग त्या ठिकाणी विरघळतो आणि या फटी रुंद होत गेलेल्या दिसतात आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची विलयन विवरे हे त्या भागामध्ये निर्माण होत असतात. दुसरा भूआकार जो आहे तो म्हणजे गुहा. चुनखडकाच्या प्रदेशामध्ये जेव्हा भूपृष्ठावरील पाणी त्या विलयन विवरामधून आतमध्ये त्या ठिकाणी मुरत जाते त्यावेळेस त्या आतील चुनखडकाचा बराचसा भाग हा त्या ठिकाणी त्या आम्लयुक्त पाण्यामध्ये विरघळला जातो आणि त्यामध्ये सतत होणारी ही जी द्रावण क्रिया जी आहे या द्रावण क्रियेमध्ये त्या ठिकाणी चुनखडकाचा बराच मोठा भाग हा विरघळला जातो आणि त्या ठिकाणी अर्धवर्तुळाकारच्या स्वरूपाचे खळगे हे भूपृष्ठाच्या खाली त्या चुनखडकाच्या भागामध्ये निर्माण होत असतात आणि अशा या चुनखडकाच्या भागामध्ये मोठमोठ्या गुहा या निर्माण झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. म्हणजे त्या चुनखडकामध्ये त्या आम्लयुक्त पाण्याची विदारणाची क्रिया होऊन त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट जो असतो त्या खडकामधला हा कॅल्शियम कार्बोनेट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं विदारण हे त्या ठिकाणी होत जातं आणि त्या ठिकाणी मोठ्या अशा प्रकारच्या गुहा या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. अशा काही गुहा विस्तीर्ण अशा प्रमाणामध्ये गुहा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ भारतामध्ये मेघालय या राज्यामध्ये साधारण 23 किलोमीटर लांबीची गुहा त्या चुनखडकाच्या प्रदेशामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे त्या चुनखडकाच्या भागामध्ये विलयन विवरामधून आतमध्ये मुरत गेलेल्या पाण्यामुळं त्या आतील भागातील जो चुनखडक आहे त्या चुनखडकाचं मोठ्या प्रमाणामध्ये द्रावण क्रियेमध्ये विदारण होऊन प्रचंड मोठ्या आकाराच्या गुहा या भूपृष्ठाच्या खाली त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसत असतात. मग अशा या चुनखडकाच्या भागामध्ये निर्माण होणारा पुढचा जो भूआकार आहे तो म्हणजे अधोमुखी लवणस्तंभ. त्या चुनखडकाच्या भागामध्ये जेव्हा भूमिगत पाणी जे असतं हे भूमिगत पाणी आतल्या भागामध्ये ज्यावेळेस वाहत जाते खडकाच्या फटीमधून त्या ठिकाणी काय होतं हे भूमिगत पाणी जेव्हा अंतर्गत भागामध्ये मुरत जाते आणि त्या चुनखडकाच्या भागामध्ये ज्यावेळेस हे खडकातील पाणी त्या फटीमधून आतमध्ये मुरत जाते आणि त्यावेळेस हे पाणी त्या खडकाच्या छताला त्या ठिकाणी त्या पाण्याचे थेंब चिकटलेले आपल्याला दिसतात. त्या पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं. चुनखडकाचा भाग विरघळल्यामुळे त्या पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे कण त्याच्यामध्ये असतात आणि ज्यावेळेस हे पाणी छताच्या पृष्ठभागाकडून या ठिकाणी हे पाणी जेव्हा छताच्या गुहेकडे या ठिकाणी खाली पडत जाते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या छताच्या तळभागाला त्या पाण्यातील काही क्षार हे त्या ठिकाणी चिकटत असतात आणि त्यामुळे छताकडून तळाकडे अशा प्रकारचे काही क्षाराचे स्तंभ या ठिकाणी वाढत गेलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. ज्यावेळेस त्या विलयन विवरामधून भूपृष्ठावरील पाणी गुहेमध्ये पडते त्यावेळेस ते पाण्याचे थेंब काही काळ त्या छताला चिकटलेले असतात आणि तेवढ्या वेळेमध्ये त्या पाण्यातले काही क्षार छताला या ठिकाणी चिकटतात आणि त्याचा संचयनाचा विस्तार अशा प्रकारे छताकडून तळाकडे हा त्या ठिकाणी वाढत जातो आणि अशा प्रकारे त्या छताकडून तळाकडे वाढणारे क्षाराचे स्तंभ हे निर्माण झालेले असतात. या छताकडून तळाकडे वाढणाऱ्या या क्षाराच्या स्तंभालाच अधोमुखी लवणस्तंभ या नावाने संबोधलं जातं. हे पाण्याचे थेंब जेव्हा त्या गुहेच्या तळाशी या ठिकाणी पडतात त्यावेळेस त्या गुहेच्या तळाशी देखील त्या पाण्यामध्ये असलेले काही कॅल्शियम कार्बोनेटचे क्षार हे गुहेच्या तळाशी या ठिकाणी चिकटतात
आणि त्या गुहेच्या तळाकडून छताकडे अशा प्रकारे क्षाराचे स्तंभ या ठिकाणी वाढत गेलेले आपल्याला दिसून येतात. मग अशा प्रकारे गुहेच्या तळाकडून गुहेच्या छताकडे वाढणारे हे क्षाराचे स्तंभ या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. या तळाकडून छताकडे वाढणाऱ्या क्षाराच्या स्तंभालाच ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ या नावाने संबोधलं जातं. तसंच त्या ठिकाणी ही संचयनाची क्रिया ही वर्षानुवर्षे त्या ठिकाणी होत जाते. छताकडून तळाकडे वाढणारे लवणस्तंभ आणि तळाकडून गुहेच्या छताकडे वाढत जाणारे लवणस्तंभ याची उंची कालांतराने वाढत जाते आणि हे दोन्ही स्तंभ कालांतराने या ठिकाणी एकमेकाला भिडलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि सलग अशा प्रकारच्या लवणस्तंभाची निर्मिती ही त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याला सलग लवणस्तंभ असं या ठिकाणी संबोधलं जातं. हे लवणस्तंभ कॅल्शियम कार्बोनेटचं संचयन होऊन अशा प्रकारचे लवणस्तंभ हे निर्माण झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतात. अशा प्रकारचे लवणस्तंभ आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये देवी भोयरे या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे. त्या देवी भोयरे गावाच्या उत्तरेकडे असलेला एक चुनखडकाचा जो भाग आहे त्या चुनखडकाच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ किंवा अधोमुखी लवणस्तंभ हे त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात. अशा प्रकारचे हे लवणस्तंभ त्या भूमिगत पाण्याच्या संचयन कार्यामुळे त्या गुहेच्या छतामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर पुढचा जो गुहाकार आहे तो म्हणजे कार्स्ट मैदाने. हे त्या भूमिगत पाण्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारा मैदानाचा भाग आहे. ज्यावेळेस त्या चुनखडकाच्या भागामधून भूपृष्ठाखालून हे भूमिगत पाणी वाहत जाते त्या भूमिगत पाण्यामध्ये चुनखडकाचा काही भाग त्या ठिकाणी विरघळलेला असतो आणि त्या गुहेच्या मध्ये त्या सपाट प्रदेशामध्ये या कॅल्शियम कार्बोनेटचं संचयन हे त्या ठिकाणी होत जातं. त्याच्या संचयनामधून त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही मैदानाचे भाग त्या ठिकाणी तयार झाले असतात. हे मैदान अर्थात पूर्णपणे सपाट नसतं. यामध्ये खडकाचे काही उंचवटे त्याच्यामध्ये असतात. ओबडधोबड अशा प्रकारची मैदाने हे त्यामध्ये निर्माण झाले असतात. अशा चुनखडीच्या ओबडधोबड मैदानालाच कार्स्ट मैदाने या नावाने संबोधलं जातं. अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं बाह्यकारक आहे भूजलाचं कार्य. या भूजलाच्या कार्यामुळे निर्माण होणारे हे महत्त्वाचे भूआकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यानंतर पुढचं जे महत्त्वाचं बाह्यकारक जे आहे ते म्हणजे हिमनदी. हिमनदीचे कार्य. हिमनदीचं कार्य हे विशिष्ट भागामध्येच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. विशेषतः उच्च अक्षवृत्तीय प्रदेश आणि पर्वताच्या माथ्याकडील प्रदेशामध्ये या हिमनदीचं अपक्षरण आणि संचयन कार्य हे प्रभावीपणे त्या ठिकाणी होत असतं. कारण हिमनद्या थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये त्या हिमनदीचं कार्य आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. साधारणपणे समुद्र सपाटीपासून अधिक उंचावरचा प्रदेश जो असतो पर्वताच्या माथ्याकडचा भाग किंवा उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये तापमान कमी असल्यामुळे त्या ठिकाणी उंचावरच्या प्रदेशामध्ये किंवा उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये पावसाऐवजी त्या ठिकाणी हिमवर्षाव होत असतो आणि अशा या हिमवर्षावामुळे त्या ठिकाणी हिमाचे थरावर थर साठून त्या ठिकाणी त्याचं बर्फामध्ये रूपांतर होत जातं आणि हे प्रचंड बर्फ त्या ठिकाणी कालांतराने पुढे पुढे सरकत जातं आणि त्या ठिकाणी हिमनदीचा प्रवाह त्या ठिकाणी सुरू होतो. हे बर्फाचे थर त्या मंद उतारावरून त्या ठिकाणी अशा प्रकारे संथ गतीने पुढे पुढे सरकत असतात. यालाच आपण हिमनदी या नावाने संबोधित असतो. मग या हिमनदीचं अपक्षरण, वहन आणि संचयन या वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपाची निर्मिती ही त्या हिमनदीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. मग आता या हिमनदीचं कार्य पाहत असताना अगोदर हिमनदीचं अपक्षरण कार्य किंवा हिमनदीचं खनन कार्य हे अगोदर आपण या ठिकाणी पाहूया. अपक्षरण कार्य किंवा हिमनदीचं खनन कार्य पाहत असताना पहिला टप्पा जो आहे हिमनदीचा, या पहिल्या टप्प्यामध्ये हिमनदीचं खनन कार्य हे वेगाने त्या ठिकाणी होत असतं. कारण हिमनदी पर्वतीय उतारावर वाहत असताना त्या पर्वतीय उतारावरून हिमनदीचा प्रवाह पुढे पुढे वाहत असताना अशा प्रकारे त्या हिमनदीच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी अशा यू आकाराच्या दऱ्या या निर्माण होत असतात आणि अशा या पहिल्या टप्प्यामध्ये
त्या हिमनदीचं बर्फ विस्तीर्ण प्रदेशावरून असे पुढं सरकत असतं आणि त्या हिमनदीच्या वहनामुळं त्या ठिकाणी त्या बर्फाचं घर्षण नदीच्या तळभागावर त्या ठिकाणी होत असतं आणि तळभागाची आणि काठाची एकाच वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झीज होऊन त्या ठिकाणी इंग्रजी यू आकाराच्या दऱ्या या पहिल्या टप्प्यामध्ये निर्माण होत असतात. नदीचं पहिल्या टप्प्यामध्ये व्ही आकाराच्या दऱ्या तयार होत असतात, परंतु हिमनदीचं घर्षण कार्य तळामध्ये आणि काठावर दोन्ही भागामध्ये होत असल्यामुळं त्या ठिकाणी यू आकाराच्या दऱ्या या निर्माण होत असतात. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये यू आकाराची दरी ही पहिल्या टप्प्यामध्ये निर्माण होत असते. त्यानंतर दुसरा जो भूआकार आहे तो म्हणजे लोंबती दरी. दुसरा जो भूआकार आहे हिमनदीच्या घर्षण कार्यामुळे किंवा अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारा त्याला लोंबती दरी असं या ठिकाणी संबोधलं जातं. मुख्य हिमनदीची दरी निर्माण झाल्यानंतर त्या डोंगर उताराच्या भागामधून अशा प्रकारच्या छोट्या छोट्या काही हिमनद्या या मुख्य हिमनदी या ठिकाणी येऊन मिळत असतात आणि त्या मुख्य हिमनदीच्या पात्रामध्ये अशा प्रकारच्या या छोट्या ज्या हिमनद्या येऊन त्याला मिळत असतात. या छोट्या हिमनद्यांची जी दरी असते ही मुख्य हिमनदीच्या दरीमध्ये अशा प्रकारे लोंबल्यासारखी या ठिकाणी दिसते आणि म्हणून त्याला लोंबती दरी या ठिकाणी म्हटलं जातं. मुख्य हिमनदीची दरी ही खोल असते कारण त्यामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये बर्फ वाहून जात असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी खनन कार्य वेगाने होतं. ही मुख्य नदीची दरी खोल असते आणि ज्या उपर हिमनद्या त्या नदीला येऊन मिळत असतात त्या डोंगर सुळक्यामधून किंवा त्या डोंगर भागामधून त्याची दरी ही कमी खोलीची असते कारण त्यामध्ये बर्फाचा साठा कमी असतो आणि त्यामुळे या उपहिमनद्यांच्या दऱ्या मुख्य हिमनदी दऱ्यापेक्षा उंचावर असतात आणि या नदींच्या दऱ्या मुख्य हिमनदी दरीमध्ये लोंबल्यासारख्या दिसतात. त्यालाच लोंबती दरी या नावाने संबोधलं जातं. त्यानंतर पुढचा भूआकार आहे तो म्हणजे हिमगव्हार. हिमगव्हार हा एक महत्त्वाचा भूआकार आहे. ज्या ठिकाणी डोंगराच्या दोन बाजू एकत्र येत असतात त्या ठिकाणी काही ठिकाणी एक नैसर्गिक खळगा त्या पर्वतीय प्रदेशामध्ये निर्माण झालेला असतो. त्या खळग्याच्या वरून हिमनदीचा प्रवाह पुढे वाहत असताना त्या खळग्याची मोठ्या प्रमाणामध्ये झीज होते आणि तो खळगा विस्तीर्ण वाढत चालतो. त्या ठिकाणी त्याचा विस्तार वाढत चालतो आणि अशा ठिकाणी विस्तीर्ण खळगा निर्माण होतो. अशा या विस्तीर्ण खळग्यालाच हिमगव्हार या नावाने त्या ठिकाणी संबोधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर गिरीशृंग आणि ग्रीवा. गिरीशृंग आणि ग्रीवा हा पुढचा भूआकार आहे. गिरीशृंग किंवा ग्रीवा हा भूआकार निर्माण होत असताना हिमगव्हाराची झीज क्रिया म्हणजे हिमगव्हार निर्माण झाल्यानंतरही जर त्या ठिकाणी हिमनदीचं घर्षण कार्य किंवा त्याचं अपक्षरण कार्य हे सुरूच राहिलं तर असे अनेक हिमगव्हार एकमेकाच्या शेजारी त्या पर्वतीय भागामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत असतात आणि असे शेजारी शेजारी हिमगव्हार निर्माण झाल्यानंतर त्या हिमगव्हाराच्या कडा या घासत जाऊन त्या ठिकाणी पर्वताचा माथा जो असतो हा पर्वताचा माथा असा त्रिकोण आकृती त्या ठिकाणी बनत जातो आणि त्याला निमुळता आकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. हा शिखराचा भाग शिंगाप्रमाणे त्या ठिकाणी वर आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो त्यालाच गिरीशृंग या नावाने त्या ठिकाणी संबोधलं जातं. हे गिरीशृंग निर्माण झाल्यानंतरही त्या ठिकाणी त्या बर्फाचं किंवा त्या हिमनदीचं घर्षण कार्य सुरूच राहिल्यास त्या ठिकाणी गिरीशृंगाचा काही भाग हा घर्षण क्रियेमुळे तुटून खाली पडतो आणि त्या ठिकाणी लहान लहान खिंडी ही त्या ठिकाणी निर्माण होत असतात. या खिंडी ज्या निर्माण होतात त्या खिंडीलाच ग्रीवा या नावाने संबोधलं जातं. त्यानंतर शुककूट हा पुढचा भूआकार आहे. शुककूट दोन हिमगव्हारांना अलग करणारा पर्वताचा भाग जो असतो हा अलग करणारा पर्वताचा भाग त्या बर्फाच्या घर्षण कार्यामुळे किंवा त्या हिमनदीच्या उतारामुळे त्या ठिकाणी झिजला जातो आणि पर्वताचा काही भाग तुटून खाली पडत असतो. त्या ठिकाणी अनेक अशा लहान मोठ्या खिंडी त्या पर्वतीय भागामध्ये निर्माण होत असतात आणि असा जो भाग आहे त्या पर्वतीय प्रदेशामध्ये त्याला फणीच्या दाताप्रमाणे किंवा करवतीच्या दाताप्रमाणे त्याला आकार प्राप्त होतो. अशा स्वरूपाच्या भूस्वरूपाला शुककूट या नावाने संबोधलं जातं. पुढचा भूआकार आहे तो म्हणजे दैत्य सोपान. दैत्य सोपान दैत्य म्हणजे राक्षस, सोपान म्हणजे पायरी.
राक्षसी पायऱ्या, मोठ्या अशा पायऱ्या किंवा भव्य पायऱ्या त्याला म्हटलं जातं. त्या हिम नदीच्या प्रवाहामध्ये एखादा टेकडीचा भाग जर आलेला असेल तर हिम नदी त्या टेकडीवरून पुढे त्या ठिकाणी वाहत जाते आणि त्या बर्फाच्या दाबामुळे त्या टेकडीचं घर्षण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत जातं. ज्या बाजूकडून हिम नदीचा प्रवाह वाहत येतो ती बाजू गुळगुळीत झालेली असते आणि विरुद्ध बाजू मात्र खडबडीत त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. मग अशा या हिम नदीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी त्या टेकडीच्या भागामध्ये अशा प्रकारचे कड्यासारखे भूरूप त्या ठिकाणी तयार झालेले असतात किंवा भव्य पायऱ्या त्या हिम नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेल्या असतात. त्या भव्य पायऱ्यांनाच दैत्य सोपान या नावाने संबोधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मेषशिला हा एक महत्त्वाचा भूआकार नदीच्या पात्रामध्ये निर्माण होत असतो. त्या हिम नदीच्या प्रवाहामध्ये किंवा हिम नदी वाहत असताना त्या हिम नदीच्या प्रवाहामध्ये अशा लहान मोठ्या टेकड्या किंवा खडकाचे उंचवट्याचे भाग त्या हिम नदीच्या पात्रामध्ये आलेले असतात आणि अशा या उंचवट्यावरून हिम नदीचा प्रवाह पुढे सरकत असतो. अशा वेळेस त्या टेकड्याची किंवा त्या उंचवट्याची झीज एका बाजूने जास्त होते, ज्या बाजूकडून हिम नदी वाहते त्या बाजूने त्याची झीज वेगाने होते आणि तो भाग गुळगुळीत झालेला असतो. विरुद्ध बाजू मात्र खडबडीत असते आणि नदीच्या खालच्या टप्प्याकडे उभा राहून जर आपण हा भू आकार त्या ठिकाणी पाहिला तर त्या ठिकाणी एक मेंढी बसल्यासारखी आपल्याला दिसते. मेंढीच्या आकाराचा खडक त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतो. त्यालाच मेषशिरा या नावाने संबोधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय रॉक बेसिन या प्रकारचा भूआकार त्या हिमनदीमध्ये तयार होत असतो. म्हणजे हिम नदी वाहत असताना त्या हिम नदीच्या बर्फाचा दाब हिम नदीच्या तळभागावर त्या ठिकाणी पडत असतो आणि तळभागावर दाब पडल्यामुळं त्या ठिकाणी काही खडकाचा भाग त्या ठिकाणी उखडला जातो. त्या ठिकाणी खोल खळगे हे त्या ठिकाणी तयार झाले असतात किंवा खोल खड्डे त्या हिम नदीच्या तळाकडच्या भागामध्ये निर्माण होत असतात. अशा खळग्याला किंवा त्या खोल खड्ड्यालाच रॉक बेसिन या नावाने संबोधलं जातं. आणि पुढचा एक महत्त्वाचा जो भूआकार आहे तो म्हणजे हिमविदर. हिमविदर हे नदीच्या उताराच्या भागामध्ये निर्माण होत असतं. ज्यावेळेस हिम नदी अशा उताराच्या भागामधून पुढे वाहत असते, हिम नदीच्या प्रवाह मार्गामध्ये जर असा उताराचा भाग आला असेल तर या ठिकाणी नदीचा प्रवाह जो आहे ज्या ठिकाणी सौम्य उतार असतो अशा ठिकाणी नदीचा प्रवाहाचा वेग हा मंद असतो आणि ज्या ठिकाणी उताराचा भाग येतो त्या ठिकाणी हिम नदीच्या प्रवाहाचा वेग हा थोडासा जास्त असतो आणि त्यामुळे नदीच्या मागच्या भागामध्ये प्रवाहाचा वेग थोडा कमी असतो आणि पुढच्या प्रवाहामध्ये प्रवाह थोडासा वेगवान या ठिकाणी असतो. त्यामुळे नदीच्या पृष्ठभागावर या ठिकाणी त्या बर्फावर या ठिकाणी अशा भेगा पडतात आणि हा प्रवाह कमी जास्त असल्यामुळे त्या नदीच्या पृष्ठभागावर बर्फावर मोठमोठ्या खोल अशा भेगा पडतात. अशा भेगांना त्या ठिकाणी हिमविदर या नावाने संबोधलं जातं. अशा प्रकारे त्या हिम नदीच्या अपक्षरण किंवा खनन कार्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपाची निर्मिती या ठिकाणी होत असते. आता यानंतर हिम नदीचं असणारं संचयन कार्य हे देखील महत्त्वाचं आहे. संचयन कार्यामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपाची निर्मिती होते. त्यामधला पहिला जो भूरूपाचा भाग आहे तो म्हणजे हिमोड. हिमोड हिम नदीच्या प्रवाहामध्ये खडकाचे लहान मोठे तुकडे, माती, रेती हे पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या बर्फाबरोबर वाहून नेले जातात आणि या विविध पदार्थांचं संचयन होऊन जे लहान मोठे ढीग त्या हिम नदीच्या पात्रामध्ये निर्माण होत असतात त्यालाच हिमोड असं या ठिकाणी संबोधलं जातं. आता हे हिमोडाचं संचयन वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या परिस्थितीमध्ये होत असतं. त्या संचयनावरून त्याचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाडले जातात. पहिला प्रकार त्याचा जो आहे तो म्हणजे पार्श्व हिमोड. पार्श्व हिमोड हे पार्श्व हिमोड जे असतात नदीच्या काठालगतच्या भागामध्ये अशा प्रकारचे पार्श्व हिमोड हे निर्माण झाले असतात. म्हणजे नदीच्या दोन्ही काठावर त्या हिम नदीने वाहून आणलेल्या गाळाचं किंवा त्या माती रेतीचं खडकाचं तुकड्याचं संचयन होतं त्या ठिकाणी आणि लांब आकाराच्या टेकड्या या दोन्ही काठालगतच्या भागामध्ये निर्माण झालेले दिसतात. या लांब आकाराच्या टेकड्यांनाच पार्श्व हिमोड या नावाने संबोधलं जातं. दुसरा प्रकार त्याचा जो आहे तो म्हणजे मध्य हिमोड. हा मध्य हिमोड केव्हा निर्माण होतो? ज्या ठिकाणी दोन हिमनद्या एकमेकांना येऊन मिळतात. दोन हिमनद्या जेव्हा एकमेकाला येऊन मिळतात त्यावेळेस त्या दोन हिमनद्यांचे पार्श्व हिमोड एकत्र येतात आणि हे दोन पार्श्व हिमोड एकत्र येऊन मध्य हिमोडाची निर्मिती होते. अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा भूआकार आहे. तिसरा
जो प्रकार आहे त्याचा तो म्हणजे आंत्य हिमोड. आंत्य हिमोड जो आहे हा नदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होतो. हिमनदीचा शेवट ज्या ठिकाणी होतो त्यावेळेस हिमनदीचं बर्फ वितळल्यानंतर नदी पाण्याच्या रूपाने वाहायला लागते. अशा वेळेस नदीने वाहून आणलेले खडकाचे तुकडे, माती, रेती याचं संचयन त्या ठिकाणी होतं. आणि अशा संचयनापासून जे ढीग तयार होतात शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला आंत्य हिमोड या नावाने संबोधलं जातं. किंवा क्रमापसारी नावाचा एक हिमोड आहे. हिमनदीचा प्रवाह सारखा पुढे वाहत नाही. रात्रीच्या वेळेस त्या हिमनदीचं बर्फाचं जे पाणी निर्माण झालं असते ते पाणी पुन्हा त्याचं बर्फात रूपांतर होतं. त्यामुळे नदीचा प्रवाह पुन्हा मागे सरकतो. मग अशा प्रकारे हा नदीचा प्रवाह दिवसा पुढे आणि रात्री परत थोडासा मागे सरकतो. अशा मागे पुढे सरकण्यामुळे त्या नदी पात्रामध्ये एकानंतर एक असे वाळूचे ढीग किंवा त्या संचयनाचे ढीग तयार झाले असतात. यालाच क्रमापसारी हिमोड या नावाने संबोधलं जातं. आणि त्यानंतर दुसरा जो भुआकार आहे तो म्हणजे हिमोड कटक. हिमोड कटक हा एक महत्त्वाचा भुआकार आहे. काही हिमनद्या ज्यावेळेस वाहत असतात जलप्रवाहाच्या रूपाने त्यावेळेस येणाऱ्या पदार्थांचं संचयन त्या ठिकाणी होत जातं आणि कालांतराने त्या ठिकाणी कमी अधिक उंचीचे टेकड्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या असतात. अशा कमी अधिक उंचीच्या टेकड्यांना ज्या ठिकाणी हिमोड कटक या नावाने संबोधलं जातं. किंवा कधी कधी त्या हिमनदीच्या पात्रामध्ये खडकाचे काही भाग त्या ठिकाणी आलेले असतात. त्या खडकाची झीज ही त्या ठिकाणी होत जाते आणि कालांतराने त्या ठिकाणी अशा प्रकारच्या लहान कमी जास्त उंचीच्या टेकड्या त्या हिमनदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. अशा या लहान मोठ्या टेकड्यांनाच हिमोड कटक या नावाने संबोधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या हिमनदीचं संचयन कार्यामुळे निर्माण होणारा पुढचा जो भूआकार आहे तो म्हणजे पाहुणा खडक किंवा त्याला आगंतुक खडक असं म्हटलं जातं. हा पाहुणा खडक नेमका काय प्रकार आहे? हिमनदी पर्वतीय भागामधून वाहत येत असते आणि त्या बर्फाबरोबर त्या पर्वतीय भागामधला एखादा खडकाचा मोठा तुकडा त्या बर्फाबरोबर पुढे पुढे वाहून नेला जातो. ज्या ठिकाणी या नदीचा वेग कमी होतो किंवा नदी पाण्याच्या रूपाने वाहायला लागते त्यावेळेस हा खडकाचा मोठा तुकडा त्या नदीपात्रामध्ये तसाच त्या ठिकाणी पडून राहतो. हा खडकाचा तुकडा त्या स्थानिक खडकापेक्षा थोडासा वेगळ्या प्रकारचा असतो. त्याचे गुणधर्म वेगळे असतात, त्याचा रंग, त्याचं स्वरूप वेगळं असतं. हा खडक वेगळ्या स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अशा या वेगळ्या स्वरूपाच्या खडकाच्या मोठ्या तुकड्यालाच आगंतुक खडक किंवा त्यालाच पाहुणा खडक या नावाने संबोधलं जातं. त्यानंतरचा पुढचा भूआकार आहे तो म्हणजे गाळाची मैदाने. नदीच्या संचयन कार्याप्रमाणेच हिमनदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा हिमनदीच्या मुखालगत जेव्हा नदी अनेक जलप्रवाहाच्या रूपाने वाहायला सुरुवात होते त्यावेळेस त्या वेगवेगळ्या जलप्रवाहांच्या मध्ये त्या ठिकाणी वाहून आणलेल्या गाळाचं संचयन होतं आणि तो भाग कालांतराने गाळाने भरून येतो. त्या ठिकाणी ही गाळाची मैदान निर्माण होतात. अशा मैदानालाच टील प्लेन्स या नावाने संबोधलं जातं. ही गाळाची मैदाने नदीच्या मुखाजवळ किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा जो भूआकार आहे तो म्हणजे उत्क्षालित मैदाने. नदीच्या अग्रभागामधून अशा प्रकारचे जलप्रवाह ज्यावेळेस वाहू लागतात त्या जलप्रवाहाच्या दरम्यान त्या ठिकाणी माती आणि रेतीचं संचयन होतं आणि कालांतराने त्या ठिकाणी जे मैदान तयार झालं असतं अशा मैदानाला उत्क्षालित मैदाने या नावाने संबोधलं जातं. किंवा ड्रमलिनसारखे भूआकार नदीच्या पात्रामध्ये निर्माण होत असतात. म्हणजे हिमनदी वाहत असताना त्या हिमनदीबरोबर वाहत येणारे वाळू, रेती, खडकाचे तुकडे याचं देखील वहन होत असतं आणि विशिष्ट ठिकाणी या वाळू रेतीच्या किंवा माती रेतीच्या संचयनापासून विशिष्ट आकाराच्या टेकड्या हिमनदीच्या पात्रामध्ये निर्माण होत असतात. या विशिष्ट आकाराच्या टेकड्यांनाच हिमोडगिरी किंवा त्याला ड्रमलिन्स या नावाने संबोधलं जातं. अशा प्रकारे या पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी जी बाह्य कारके आहे त्या बाह्य कारकाच्या अपक्षरण आणि संचयन या कार्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे हे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं वितरण हे विषम अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं हे तिसरं प्रकरण संपलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.